नागपुरातील अनेक भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। नागपुरातील विमानतळ परिसरात पाणी साचलंय। पावसामुळे नागपुरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे। नागपूर जिल्ह्याला आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर नागपूरमधल्या रस्त्यांवर कसं पाणी साचलंय ते या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय। याबद्दल आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आता आपल्या सोबत आहे। गजानन, काय स्थिती आहे पावसाची नागपूरमध्ये? नागपुरात पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय। आताही तो पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। आपण नागपूर विमानतळ परिसरातले दृश्य या ठिकाणी बघू शकतो। जवळपास गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं होतं गेल्या 15-20 मिनिटं आधी। आता पाण्याचा निचरा करण्याचं काम जे आहे ते नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून केलं जात आहे। परंतु पावसाची हे मुसळधार पाऊस मी तुम्हाला दाखवतोय। या पावसामुळे नागपुरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी त्या प्रकारचे आदेश जे आहेत ते थोड्या वेळापूर्वी जारी केलेले आहे आणि त्यामुळे आज नागपूर शहरातल्या शाळांना सुट्टी आहे। पूर्व विदर्भातल्या बऱ्याच जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो या ठिकाणी आहे आणि त्याचा फटका कुठेतरी सर्वसामान्य लोकांना बसतोय। मुसळधार पाऊस जो आहे तो पडतो आहे आणि हे दृश्य नागपूर विमानतळ परिसरातले आहे। त्यासोबतच नागपुरातील नरेंद्रनगर पूल असो, मनीषनगर मेट्रोचा सबवे असो, या परिसरामध्येही पाणी साचलेलं आहे। त्यासोबतच नंदनवन परिसरात काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे। त्यामुळे ज्या सखल वस्त्या आहे, सखल भाग आहे त्या भागात पाणी साचलेलं आहे। प्रशासन अलर्टवर आहे। नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी अलर्टवर आहे। धन्यवाद या माहितीबद्दल। तर आज कुठे कोणता अलर्ट राज्यात देण्यात आलाय? ठाण्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट आहे। ठाणे रायगड सोबतच रत्नागिरीत रेड अलर्ट। सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। ठाण्यात आणि रायगडमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। तर फक्त रत्नागिरीत रेड अलर्ट देण्यात आलाय। साताऱ्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। अमरावतीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे हवामान खात्याने दिलेला। नागपूरमध्ये ऑरेंज अलर्ट, नांदेडमध्ये ऑरेंज अलर्ट, भंडाऱ्यामध्ये मात्र रेड अलर्ट देण्यात आला आहे। चंद्रपूरमध्ये सुद्धा रेड अलर्ट, गोंदियामध्ये रेड अलर्ट।